नमस्कार मंडळी, माझ्या ठेचा भाकरी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि बघा, सणसूद म्हणलं ना आपल्याकडे काय असतं, पुरणपोळी किंवा मग आपली पुरी भाजी, आंबरस, चपाती. आता आंब्याचं सीझन आहे, आपण आंबरसही बनवणार आहोत. तर मी बनवणार आहे आज खव्याची पोळी. तर त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया. तर बघा, हा 200 ग्राम मी खवा घेतला आहे, 150 ग्राम पिठी साखर घेतली आहे, आणि मोठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी मैदा घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, आणि थोडीशी विलायची पूड घेतली आहे. तर आपण आता पीठ मळून घेऊया, म्हणजे बाकीचं आपलं होस तर पीठ छान भिजन. आपण बघा, गव्हाचं पीठ आणि हा मैदा आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि आपल्याला ते व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. बघा, पीठ आपलं व्यवस्थित मळून झाले. आता ह्याला तेल लावून आपण थोडंसं रेस्ट करायला ठेवूया. आणि पीठ आहे ना, आपल्याला कसं पुरणपोळी म्हणा, जे काय खव्याची पोळी असन त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला असं सैलसर पीठ लागतं बरं का. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्यात मैदा का घातलाय तुम्ही, तर मैदा ह्याच्यासाठी घातलाय मी की ही खव्याची पोळी तर थोडीशी ते का फुटायचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे मी थोडासा मैदा घातलाय. तुम्ही नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल. तर पीठ आपलं भिजतंय तोपर्यंत आपण खवा परतून घेऊ. हे पीठ कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपल्याला भिजून द्यायचं आहे. कढई आपली तापलेली. कढई नेहमी ना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची बरं का. अगदी आता थोडंसं तूप टाकते मी, अगदी अर्धा चमचा तूप टाकले. आता आपण ह्याच्यात हा खवा घालून घेऊ. 1-1.5 ते 2 मिनटं फक्त आपल्याला हा खवा भाजायला लागणार आहे, जास्त वेळ नाही लागत. आणि सतत आपल्याला असं चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला हा खवा खाली चिटकला नाही पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला थोडासा आता हा पातळ होणार आहे बरं का. पातळ झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, आणि कढई पण गॅसच्या बाजूला घ्यायची. गॅसचं बर्नर गरम असल्यामुळे ना ते नंतर कडक होतो मग आपला खवा. आपल्याला एकदम असं पूर्णासारखं मऊ हे मिश्रण करायचं आहे, कडक नाही करायचं आहे. तर बघा, पातळ झाला की नाही, अगदी 1 मिनिटातच पातळ झाला बरं का. आता आपण अगदी अर्धा मिनिट परतून घेऊ आणि गॅस बंद करूया. तर बघा, आपलं हे खव्याचं मिश्रण छान पातळ झालं होतं की नाही मगाशी. बघा आता कसं घट्ट झालंय. आता ह्याच्यात आपण साखर घालून घेऊ. साखर घालून व्यवस्थित त्याला असं हलवून घ्यायचंय, एकजीव करायचंय. आणि ह्याच्यात टाकायचंय आपल्याला विलायची पूड. आणि हे ना मी थोडंसं बेसन भाजून घेतलं होतं बरं का, टाकवलं नाही, ते पण आपण टाकूया. ह्याच्यामुळे आपली पोळी ना फुटत नाही. आणि थोडंसं आपल्याला जायफळ पण खिसून घ्यायचंय. गोड पदार्थ आणि जायफळ नाही असं होऊच शकत नाही ना, थोडंसं सगळी टाकते. आणि आता आपल्याला हलवून असं एकजीव करून घ्यायचंय. बघा असं घट्ट होतंय की नाही. तर बघा, ह्या पद्धतीने कसं मिश्रण आपलं घट्ट पण झालंय. आणि थोड्या वेळ सोडलं ना हे घट्ट पण होईल, आणि रंग बघा किती छान आला ह्याचा, चेंज झाला की नाही रंगात. असंच हे थोड्या वेळ आपण थंड करायला ठेवलं ना हे घट्ट होणार आहे. तोपर्यंत आपण आमरस करून घेऊया. आपण आता आमरस बनवूया. तर बघा, हे आंबे मी सकाळी पाण्यात भिजत ठेवले होते. तर काय करायचं, कधी पण आंबे आणले ना खायच्या आधी तुम्ही कापून खा किंवा मग आमरस करून खा. आपले लहान लहान मुलं काय करतात, अगदी घाई झाली असते त्यांना खायची, लगेच आंबा घ्यायचा की डायरेक्ट खायला लागायचं. बरीच मुलं असं करतात. मग असं पोट बिघडायच्या तक्रारी येतात की पोट बिघडलं, रात्री आंबा खाल्ला, असं झालं तसं झालं, म्हणजे पोटाच्या कायमच तक्रारी होतात आंबा खाल्ल्यामुळं. तर आंबे ना
कमीत कमी 1 तास किंवा 2 तास पाण्यात ठेवायचे आणि नंतरच वापरायचे. तर आपण आता आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही, कुंडीत वतायचं, झाडाला वतायचं. तुमच्या दारात कुंडी नसेल तर शेजाऱ्यांच्या कुंडीत वता, पण पाणी वेस्ट घालवायचं नाही. पाणी जपून वापरायचं, ही काळाची गरज आहे. तर बघा आपण ह्याची साल अशी व्यवस्थित काढून घेऊया. आणि तुम्हाला अशी सालं नसतील काढायची तर तुम्ही पिळून पण करू शकता, पण मी नेहमी ना आमरस असंच करते. हे सगळे वरचं व्यवस्थित साल काढून घ्यायचं, त्याचे व्यवस्थित असं मिक्सरमध्ये हे बघा असं करायचं आणि त्याचे स्लॅश असे मिक्सरच्या भांड्यात काढायचे, मिक्सरला फिरून घ्यायचं. तुम्ही साखर टाकत असाल तर साखर टाका. मी तर आज गूळ वापरणार आहे, मला गुळाचाच आमरस खायला आवडतं बरं का. आणि बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे आंबे आता सोलून घेऊ. तर बघा ह्या पद्धतीने आपले सगळे आंबे सोलून असे कट करून झालेत. आणि माझा व्हिडिओ बघण्याचा तुम्हाला डबल फायदा होणार आहे बरं का. मी ना व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक उखाणा घ्यायला शिकवणार आहे. हल्ली काय झालंय ना, मुलींना उखाणेच येत नाही. काही कार्यक्रमात गेल्या ना, कुठं घाणा असो, हळदीचा कार्यक्रम, बांगड्याचा कार्यक्रम, नाव घ्या म्हटलं की पुरी कशा भोवताली बघते, त्यांना येतच नाही, गडबडून जातात. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उखाणा शिकवणार आहे. तर बघा तर वाटून झालं आहे आपलं आंबे. आता ह्याच्यात घालूया आपण. गूळ भिजत घातला होता, ह्याच्यात आता गूळ घालून घेणार आहे. तर हे गूळ भिजत घातला होता मी, गाळून घेते. गुळामध्ये ना कधी कधी काही कचरा, काडी वगैरे असू शकते ना, म्हणून नेहमी गूळ असा चाळणीने असा चाळून घ्यायचा व्यवस्थित. आपला आमरस बनवून तयार आहे. आता ह्याच्यात आपण थोडीशी विलायची घालूया आणि थोडंसं मी जायफळ पण खिसून घेणार आहे. प्रत्येक जणांची आपली आपली पद्धत असते आमरस करायची. बरेच जण ना ह्याच्यामध्ये दूध पण घालतात. तर तुम्ही कशा पद्धतीने आमरस करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर आता आपण हे बघा थोडीशी विलायची पूड घालते आणि थोडंसं जायफळ खिसून घेते. आणि आंबे जर गोड असतील ना छान, तर जास्त गोड घालायची गरज पण लागत नाही बरं का. वास काय मस्त येतोय जायफळ खिसल्यामुळे, छान वास येतो बरं का. तर आपला आमरस बघा बनून तयार झालाय. तर बघा आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलंय बरं का. जसं पोळीला पाहिजे ना, थोडंसं सैलसरच आहे. आणि आपलं मिश्रण पण मी कढईतलं काढून घेतलंय. हे पण अगदी पूर्णासारखं घट्ट झालंय. तर आपण आता पोळ्या बनवूया. तवा मी गॅसवर तापत ठेवलाय. तर नॉर्मल आपली पोळी जशी असते, खूप लहान नाही, खूप मोठी नाही. मी तर ह्या साईजची करणार आहे. तुम्हाला जर पहिल्यांदा करत असेल तर थोडीशी छोटी केली तरी चालेल. काय मुलींना कसं थोडंसं पुरणपोळी म्हटलं किंवा कुठलीही पोळी म्हटलं की थोडा प्रश्नच पडतो. तर मी तर ह्याच साईजची बनवणार आहे. तर पीठ लावू शकता तुम्ही लाटायला किंवा मैदा. मी तर आपलं गव्हाचं पीठच घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण बघा, मिश्रण पण आपलं व्यवस्थित जसं पाहिजे ना त्याच ह्याचं झालेलं आहे. तर आपल्याला असा उंडा करून घ्यायचा व्यवस्थित पुरणाच्या पोळीसारखाच. असं कडं दाबून व्यवस्थित हे बघायचा उंडा करून घ्यायचा आणि त्याचं तोंड असं बंद करायचं. काही नाही वाटा, आज पुरणपोळीसारखंच हे पण झालं की नाही आपला उंडा छान तयार. तोंड असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आणि आता आपण म्हणजे पोळी लाटून घेऊया. बघा हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची. मी तर व्यवस्थित जशी आपली पोळी असते नॉर्मल तशीच लाटणार आहे. तुम्हाला जर लहान हवे असतात तर तुम्ही लहान पण बनवू शकता. आता ही पोळी ना म्हणून उलटी पालटी आपल्याला करावं लागते बरं. बघू शकता आपली पोळी कशी छान लाटून झालेली आहे. आपला तवा पण तापलाय.
आता आपण पोळी भाजून घेऊया. तूप टाकले मी, तुम्ही तेल पण वापरू शकता. मी तूप लावून करणार आहे. खव्याची पोळी ना तुपाबरोबर छान लागते बरं का. गॅस आपल्याला खूप मोठा पण नाही करायचा, मिडियम गॅसवरतीच पोळ्या भाजायच्या. आपल्याला हाताने पलटून घ्यायची. बघा कशी लाल छान भाजली की नाही. अशी व्यवस्थित भाजून घ्यायची. लालसर अशी पोळी भाजली पाहिजे आपली. काय टम्म फुगली आहे पोळी. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या आता बनवून घ्यायच्यात. बघा त्या सगळ्या पोळ्या बनवून झाल्यात. एक पण पोळी फुटली नाही बरं का. थोडंसं बेसन मी भाजून घातलं होतं की नाही मिश्रणमध्ये, त्याच्यामुळे बघा पोळी एक पण पोळी अजिबात फुटली ना. अशा मस्त गबगबीत पोळ्या झाल्यात. तर बघा आपला छान सगळा स्वयंपाक बनवून तयार झालाय. आणि सगळं गोड गोड कसं होतं ना, म्हणून मी थोडीशी बटाट्याची भाजी पण बनवली आहे. तर बघा मनावर घेतलं ना खव्याचीच काय आपण कशाची पण पोळी बनवू शकतो. कशा छान पोळ्या पण झाल्या. सगळा स्वयंपाक आपला बनवून तयार झालाय. तर आत्ता आपण येऊया. तुम्हाला मी म्हटलं होतं ना मी उखाणा घेऊन दाखवणार आहे. तर उखाणा नक्की शिकायचा बरं का. तर ऐका. रामाने राज्य दिले, भरताने नाकारले, रावांच्या जीवावर मी सौभाग्य स्वीकारले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.